नमस्कार, मी गणेश. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. महसूल दिनानिमित्त धामोरी खुर्द येथे शेतकऱ्यांना सातबारा वाटप आणि जिल्हा परिषद शाळेच्या मैदानामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केलाय. जरांगे पाटलांच्या भूमिकेला आमच्या शुभेच्छा आहेत, असं लक्ष्मण हाके म्हणाले. मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या खासदार आमदारांना तुम्ही पराभूत करणार का, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केलाय. ओबीसी आरक्षणाला पाठिंबा न देणाऱ्या नेत्यांना आम्ही पराभूत करणार आहोत, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आमदारांना दिलाय. महिलांच्या सशक्तीकरणामुळेच देश महासत्ता होईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारी आणि कायमस्वरूपी योजना असून सरकारकडून बहिणींना माहेरचा आहेर आहे. राज्यातील महिलांना आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनवणं हे सरकारचं ध्येय, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला सशक्तीकरण मेळाव्यात उपस्थित महिलांना आश्वासन केलंय. महाराष्ट्रासह देशभरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या अनुषंगाने जालना शहरात सर्वपक्षीय उत्सव समितीचे अध्यक्ष रतन आसाराम लांडे यांनी गुरुवारी 1 वाजताच्या सुमारास जालना शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलंय. जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक संपन्न झाली. या बैठकीत राजू शेट्टी यांनी जालन्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून राजेश टोपे यांच्या विरोधात निवडणूक लढवावी असा ठराव मंजूर करण्यात आलाय आणि हा ठराव राजू शेट्टी यांना पाठवण्यात येणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त जालना शहरासह जिल्हाभरात अभिवादन करण्यात आलं. जिल्ह्यातील विविध शाळांमधून देखील महापुरुषांना अभिवादन करण्यात आलं. जालन्यात 6 ऑगस्ट रोजी आरक्षण बचाव यात्रा दाखल होणार आहे. जालना शहरातील मंठा चौफुली येथून या आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात झाली असून महात्मा गांधी चौकात सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास या यात्रेचे सभेत रूपांतर होईल. महात्मा गांधी चौक वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे यात्रेला मार्गदर्शन करतील. या यात्रेला ओबीसी आणि वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं, असं आवाहन जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी केलं. पंढरपुरात विठू माऊलीचं दर्शन घेऊन खांद्यावर भोगवी पताका घेत परतीच्या प्रवासात निघालेल्या वारकऱ्यांचा शेवगाव निवासस्थानी संत गजानन महाराजांच्या पालखीचा सोहळा वरून राजाच्या साक्षीने जालना शहरात दाखल झाला. पालखीचे शहरात आगमन झाल्यानं भाविकांनी देहभान विसरून गणगण गणात होते गजर करून दर्शन घेतलंय. ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत ते कोणत्याही समाजाचे असतील त्यांच्यावर दाखल गुन्हे मागे घ्यायला नाही पाहिजे, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिली. मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर होत असलेल्या आरोपांचा दाखला देत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री शहरात येताच माध्यमांशी बोलताना सत्तार यांचा चांगला समाचार घेत मुख्यमंत्र्यांना जाब विचारलाय. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.